चला तर मग आता बनवूया पोहे रेसिपी। तर पोहे रेसिपीसाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर कढई गरम करायच्या आधी पोहे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 2 ते 3 पाण्याने आणि भिजत घातलेले आहे। भिजून घातल्यावर त्यामधले पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर त्यानंतर कांदा आणि मिरची कापून घेतलेला आहे। तर ही कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचं। तर कढई गरम झालेली आहे। आता यामध्ये तेल टाकायचं आहे। मोकळे पोहे बनवायचे असतील तर थोडं कमी तेल टाकायचं आणि नंतर पोहे झाल्यावर थोडंसं वरून टाकायचं। मग तर इथे तेल गरम होत आहे। आता हे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकायची। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं, म्हणजे मोहरी चांगली तळते। तर आता तेल चांगलं गरम झालेलं आहे 1 ते 2 मिनिटांनी। आता यामध्ये मोहरी टाकायची आहे। तर बघा मोहरी तळत आहे, अशी तडतड वाजत आहे। जिरं पण चांगलं तळत आहे। यानंतर मिरची। आता ही मिरची चांगली तळून घ्यायची, थोडीशी पांढरी होईपर्यंत, म्हणजे ती चांगली तळल्या जाते। 1 ते 2 मिनिटं चांगली तळून घ्यायची। कढीपत्ता, तर कढीपत्ता तळत आहे। आता शेंगदाणे टाकायचे। आता हे शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे। आता यामध्ये कांदा टाकायचा। बारीक चिरलेला कांदा, हा कांदा उभा चिरलेला आहे। फिरून घेत आहे। आता हे चांगलं मिश्रण 1 ते 2 मिनिटं चांगलं तळून घ्यायचं। हे कांदा आणि शेंगदाणे चांगले तळून घेता येतात। आता हे सर्व तळताना यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे शेंगदाण्याला चांगली चव येते आणि कांद्याला पण। तर येथे थोडंसं मीठ घेत आहे, ते मीठ टाकत आहे याच्यामध्ये। बघा थोडंसं मीठ आहे ते टाकायचं आहे। आता हे मीठ टाकून झालेलं आहे, तर फिरून घ्यायचं आणि असंच 1 ते 2 मिनिटं चांगलं तळून घ्यायचं। तर आता हे तळतच आहे। फिरून घ्यायचं आणि आता यातला कढीपत्ता थोडासा बाजूला काढून घ्यायचा। कढीपत्ता जास्त करपू द्यायचा नाही, कुठलीही फोडणी देताना थोडासा असं साईडनं बाजूला करून घ्यायचा। आता हे कांदा आणि शेंगदाणे चांगले तळत आहेत।
तर काही वेळेस कढीपत्ता हा तळून घेताना तोही करपून जातो. आता हे तळून घ्यायचं चांगलं. आता हे तळेपर्यंत पोह्यामध्ये तिखट थोडंसं किंचित, कारण हिरवी मिरची आधी घातलेलीच आहे, तरी पण थोडंसं तिखट काहीतरी टाकायचं. हळद, मीठ आणि थोडासा कोथिंबीर हे सर्व एकत्र करून घेऊन पोहे असे हातानं चोळून घ्यायचे. म्हणजे ते मोकळे होतात. तर बघा, कांदा आणि शेंगदाणे हे चांगले तळून झालेले आहेत. थोड्या वेळ तळू दिले तर त्याच्यासोबत मिरची पण आणखी छान तळत आहे. थोडासा ब्राऊन कलरचा जरी झाला कांदा तरी चालतो. पोह्यामध्ये 2 कांदे टाकायचे, म्हणजे पोहे छान लागतात. आता हे तळत आहे तोपर्यंत इकडे बघायचं आहे. पोहे चांगले फिरून घ्यायचे आहेत. मीठ आणि हळद यामध्ये कोथिंबीर, आता हा कोथिंबीर तळून झालेला आहे आणि कांदा पण चांगला तळून झालेला आहे. शेंगदाणे पण चांगले तळून झालेले आहेत. तर जे भिजवलेले पोहे होते ते यामध्ये टाकायचे. तर बघा, यामध्ये मीठ, हळद आणि कोथिंबीर हे सर्व टाकलेलं आहे. छान असं तळून झालेलं आहे. बघा, यामध्ये सर्व टाकलेलं आहे. हळद, मीठ, थोडं तिखट आणि कोथिंबीर. आता हे सर्व एकत्र टाकायचं आहे. हे सर्व कढईमध्ये टाकलेलं आहे. तर आता फिरून घ्यायचं आहे. तर बघा, फिरवतानाच कसे मोकळे पोहे झालेले आहेत. आता तुम्हाला जर असं वाटत असेल यामध्ये तेल टाकायचं तर थोडं थोडं वरून टाकायचं. छान असे मोकळे पोहे होत आहे. आता हे पोहे करताना गॅस कमी नाही करायचा, मीडियम याच्यावर ठेवायचा आणि पोह्यातून वाफ निघेपर्यंत पोहे फिरवत राहायचे. गॅस कमी केला तर ते चांगले गरम होत नाहीत. तर बघा, कसे मोकळे पोहे तयार झालेले आहेत. आता हे मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनिटं चांगले. तर हे फिरून झालं की आपली पोह्याची रेसिपी तयार होते. तर हे पोहे कसे वाटले ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका.
तुम्ही पण नक्कीच बनवून पहा अशा प्रकारचे पोहे. बघा कसे मोकळे पोहे झालेले आहेत. या पद्धतीने तुम्ही जर बनवले पोहे तर तुम्हाला नक्कीच आवडतील. तर आता हे पोहे झालेले आहेत. आता हे चांगलेच गरम झालेले आहेत. तर आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. तर आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. बघा कसे मोकळे पोहे झालेले आहे. रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा.